नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मनोज, मनीषा आणि मनोजची आई जेवायला बसलेले असतात आणि वल्लरी त्यांना जेवण वाढत असते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लरी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की अहो असं काय करताय, जेवा ना तुम्ही, मी जेवीन नंतर. तेव्हा मनोज म्हणतो की नाही तू आमच्यासोबत बस. असं म्हणून मनोज जबरदस्तीने वल्लरीला जेवायला स्वतःच्या शेजारी बसवतो. आता वल्लरी जेवणाचा घास घेणार तितक्यातच वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते की बापरे मॅडम वल्लरी, लाज नाही का वाटत ग तुला? सासूच्या समोर नवऱ्याच्या बाजूला बसून खाणार का तू आता? हेच संस्कार आहेत का तुझे? तेव्हा मनोज रागाने त्याच्या आईला म्हणतो तरी म्हटलं की दिवस सुरू झाला आणि तुझी कटकट कशी काय नाही चालू झाली. तेव्हा मनोजची आई त्याला म्हणते की हो तू फक्त मलाच बोल म्हण्या, पण या पोरीला काही अक्कल आहे की नाही? निदान सासूचा तरी मान ठेवायचा की नाही? खुशाल आमच्या पंक्तीला येऊन बसली. तेव्हा मनोज त्याच्या आईला म्हणतो की अगं आई बाहेर बघ जरा, जग किती बदललंय, ते लोकांचे विचार बदललेत आणि तुझे विचार तसेच आहेत जुनाट. कोणत्या काळात जगतेस ग तू? तेव्हा वल्लरी मनोजला समजावत म्हणते की अहो काय करताय तुम्ही, मोठे आहात ते, असं नका बोलू आणि मी नंतर खाते ना, एवढं काय येतात? असं म्हणून वल्लरी जेवणाच्या ताटावरून उठून उभी राहते. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं वल्लू मोठी म्हणून इतके दिवस सहन करतोय ना हिला, दिवस सुरू झाला की हिला भांडण करायला काही ना काहीतरी कारणं पाहिजे असतात. हे सगळं करायला इकडे आले ही मला खात्री आहे. ही आल्यापासून माझ्या डोक्याला 1 मिनिटसुद्धा शांतता नाही आहे. तेव्हा मनोजची आई रडण्याचं नाटक करत म्हणते की मन्या बोल, स्वतःच्या जन्मदात्या आईलाच बोल, या पोरीनेच डोकं फिरवलंय. असं काय वावगं वाटलं तुला? तेव्हा मनोज म्हणतो तू जे बोलतेस ना ते सगळं मला वावगं वाटतं. तेव्हा मनोजची आई म्हणते की काय करू आता मी या पोराचं? अरे घरातल्या बाईला जर चांगले संस्कार नसतील ना तर आमच्या घराचं वाटोळं होतं. पण तुला काय म्हणा त्याचं, तू तर उठता बसता मलाच दोष देतो ना, काय करू मी या पोराचं? तेव्हा मनीषा तिच्या आईला समजावत म्हणते की आई अगं हे काय कारण आहे का भांडायचं ग, आणि काय झालं ते आपल्यासोबत जेवायला बसली तर? तेव्हा मनोजची आई म्हणते की बोल, मलाच बोल, तू सुद्धा मलाच बोल, तू सुद्धा तिचीच बाजू घे. आणि रडण्याचं नाटक करत अजून म्हणायला लागते की एकटी पडली ग बाई मी या घरात, कोणीच नाही आहे माझ्या बाजूने. आणि वल्लरीकडे हात करत म्हणते या पोरीने ना सगळ्यांना आपल्या बाजूला करून घेतलंय. तेव्हा मनोजच्या आईला म्हणतो की चालू दे तुझी नाटकं अशीच चालू दे. असं म्हणत तो वल्लरीला म्हणायला लागतो की वल्लरी खाली बस, इथे खाली बस माझ्याजवळ. तेव्हा वल्लरी घाबरतच मनोजच्या शेजारी बसते. तेव्हा मनोज वल्लरीला जेवणाचा घास भरवत म्हणतो की माझी शपथ आहे तुला खा. तेव्हा वल्लरी मनोजला समजावत म्हणते की अहो काय करताय तुम्ही? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू तू माझं मेलेलं तोंड बघशील, हे खा. असं म्हणून तो त्याच्या आईच्या समोरच वल्लरीला जेवणाचा घास भरवतो. तेव्हा मनोजची आई खूपच रागाने मनोज आणि वल्लरीकडे बघायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठ्ठू आणि प्रेरणा किचनमध्ये असतात. आता मिठ्ठू प्रेरणाला विचारते की प्रेरणादी श्वेता गेली का ग नाश्ता करून क्लासला? तेव्हा प्रेरणा सांगते की घाईतच निघून गेली ग ती. तर इकडे तेजा एकटीच विचार करत बसलेली असते. आता मिठ्ठू तेजाकडे बघत तिला म्हणते की तेजा उपमा मस्त झालाय ना ग? तेव्हा तेजा काहीच उत्तर देत नाही, उलट रागाने ओरडत म्हणते की वल्लरीना डोक्यात गेली आहे माझ्या ती. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने तेजाला विचारते की सकाळ सकाळ काय झाले गो तुला चिडायला? तेव्हा तेजा म्हणते की मग काय यार, ती तिची सासू एवढी छळते तिला आणि हिला पतिव्रता म्हणून राहायचं आहे. एवढंच असेल तर सासूसमोर डोक्यावर पदर घेऊन बस, तिला घास भरव, तिला डोक्यावर घेऊन बस, कशाला वकिली फिकिली करते, सोडून देते. तेव्हा प्रेरणा म्हणते हे बघ तेजा, काही असलं तरी सासरची माणसं म्हटल्यावर त्या मुलीला सगळं सांभाळून घ्यावंच लागतं आणि वल्लरीचं काही चुकतंय असं मला तर नाही वाटत. तेव्हा तेजा म्हणते की हे लग्न वगैरे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे ना गं, आणि म्हणूनच माझं ठरलं आहे की मी आयुष्यात कधीही लग्न करणार नाही. एखाद्या छान मुलीला ॲडॉप्ट करीन आणि सिंगल मदर म्हणून आयुष्यभर राहीन, पण लग्न नाही करणार, डोक्याला तापच नको. तेव्हा मिठ्ठू आश्चर्याने म्हणते की लग्नानंतर जेवढं सगळं रोजी वाटतं तर तसं सगळं नसतं ना. तेव्हा प्रेरणा मिठ्ठूला म्हणते की हे बघ मिठ्ठू, तेजा बोलते हे सगळं ऐकून तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस हा. प्रत्येक वेळेस असंच असेल असं काही नाही आहे. लग्न ही काही वाईट गोष्ट नाही आहे आणि तसंही हर्षित दादा खूप चांगले आहेत. तेव्हा मिठ्ठू खूपच लाजायला लागते. तेव्हा आता तेजा म्हणते की प्रेरणा तसं तर मनोजसुद्धा चांगलाच आहे की, आणि मला सांग मध्ये तुझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, तुझं लग्न मोडलं, त्यानंतर तू का नाही गं परत लग्नाचा विचार केलास? लग्न तर वाईट नसतं ना, मग का नाही केलास? तेव्हा प्रेरणा खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते.
आणि म्हणते की काय गं माझ्यावरती का घसरते. तेव्हा मिठू म्हणते तेजाच्या बोलण्यात पॉईंट आहे. तेव्हा तेजा मिठूला म्हणते की मिठू हिची आई ना बहुतेक सुधारली आहे. तेव्हा मिठू आता हसायला लागते आणि म्हणते की हिची आई आणि सुधारले कशावरून. तेव्हा तेजा म्हणते की बघ ना लग्नाचा विषयसुद्धा काढत नाही आहे तिची आई. तेव्हा मिठू म्हणते की पैसे मिळतात ना कशी काढेल. यावर प्रेरणा म्हणते गप्प बसा गं काय आहे दुसरी काही कामं नाही आहेत का तुमच्याकडे. तेव्हा तेजा म्हणते की का का आता का चिडले लग्नाचा विषय निघाल्यावर. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग तुम्ही कशाला काढताय माझ्या लग्नाचा विषय नकोशी झाली आहे का मी तुम्हाला. तसं असेल तर तसं सांगा ना पण मी काय लग्न करणार नाही आहे आत्ता. तेव्हा मिठू म्हणते प्रेरणादी तुझ्या बोलण्यात काही कन्व्हिक्शन दिसत नाही आहे खरं सांग मनापासून सांगा लग्न करायचं आहे ना तुला. गुदगुल्या होतात ना तुला विषय काढल्यावर लग्नाचा फक्त तू ते ॲक्सेप्ट नाही करत आहेस. तेव्हा प्रेरणा खूपच रागाने मिठूकडे बघायला लागते. तेव्हा मिठू प्रेरणाला म्हणते की अगं चिडतेस काय. तेव्हा तेजासुद्धा प्रेरणाला चिडवत म्हणते की खरं सांग कधी करायचं आहे लग्न बघायची का मग मुलं. तेव्हा प्रेरणा खूपच चिडत तेजावर म्हणते की तेजा हे जरा अति होतं या गप्प बस. तेव्हा तेजा आणि मिठू हसायला लागतात. आता मिठूसुद्धा प्रेरणाला म्हणते की प्रेरणादी बघायचं का तुझ्यासाठी मुलं. तेव्हा प्रेरणा मिठू आणि त्याच्यावरती ओरडत म्हणते की थांबा तुमच्याकडे बघतेच मी असं म्हणून ती त्या दोघींनाही मारायला धावते आणि त्या तिघींची मस्ती सुरू होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज खूपच टेन्शनमध्ये असतो आणि वल्लरी त्याला समजावत म्हणते की नका सासूबाईंकडे लक्ष देऊ सोडून द्या ना तो विषय आता. तेव्हा मनोज म्हणतो की एक सोडून द्यायचा विचार केला तर दुसरं काहीतरी बोलते. तेव्हा वल्लरी म्हणते की पण तुम्ही जाऊ द्या ना तुम्ही काय एवढा विचार करताय. हे बघा सकाळ सकाळी असला विचार नका करू कामावर परिणाम होईल त्याचा. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की तरी तुला सांगत होतो तिला इथे ठेवून घ्यायला नको शहाण्या माणसाला वेडं करून सोडते. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते जाऊ द्या ना आई आहे तुमची सोडून द्या ना. तेव्हा मनोज म्हणतो की आई म्हणायची लाज वाटते मला आजच्या जमान्यातसुद्धा इतके भुरसटलेले विचार आहेत तिचे आणि तू काही बोलूच नको. तिला घराबाहेर काढत होतो मी तेव्हा तूच अडवलं होतं ना मला. एकीकडे तुझा भोळेपणा आणि दुसरीकडे तिचा कजाकपणा आपलं आपलं म्हणून किती दिवस सांभाळून घ्यायचं आहे तिला. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की आपल्या आहेत ना म्हणूनच सांभाळून घ्यायला हवं ना त्यांना आणि तुम्हीच मला सांगा जर का मी पण भांडायला लागली तर कसं चालेल काय होईल सांगा ना. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की नको सांभाळून घेऊ तू जितकं जास्त सांभाळून घेशील तितकं जास्त डोक्यावर बसेल ती बाई. हे बघ तिच्यासमोर माझं काही चालत नाही पण तुला हात जोडून सांगतो की तिला सांभाळून घेणं बंद कर असं म्हणून मनोज रागातच तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी मनातच म्हणते की यांची तर रोजच भांडणं व्हायला लागलेत आता हे सगळं कसं थांबवायचं. तर इकडे मनीषा आणि तिची आई म्हणजेच वल्लरीची सासू आता बोलत असतात. तेव्हा मनीषा तिच्या आईला समजावत म्हणते की आई अगं जाऊ दे ना कशाला. तेव्हा तिची आई म्हणते की थांब गं तू जरा बोलावं तर लागेलच ना त्यांच्याशी असं म्हणून ती मनीषाच्या सासऱ्यांना फोन करते. तेव्हा मनीषाचे सासरे म्हणतात की बोला ना काय काम आहे. तेव्हा मनीषाची आई म्हणते की असं का करताय तुम्ही माझ्या मुलीकडून काही चूक झाली आहे का. तेव्हा मनीषाचे सासरे म्हणतात की अहो तुमच्या मुलीला किती वेळा सांगितलं की जमिनीचं आणि बाईकचं एकदा बोलून घे घरी पण तुमची मुलगी ऐकायलाच तयार नाही मग काय करणार आम्ही दुसरं सांगा ना तुम्ही. तेव्हा मनीषाची आई म्हणते की अहो तुम्ही लग्ना जेवढा हुंडा मागितला होता ना तेवढा तर सगळा दिला ना आम्ही आता आमची ऐपत नाही हो तिला काही द्यायची तुम्ही तिला घरी परत घ्या मी हात जोडते तुम्हाला. तेव्हा मनीषाचे सासरे म्हणतात की हातापाया पडू नका हे बघा जोपर्यंत हुंडा मिळत नाही ना तोपर्यंत तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवू नका आणि जर जमत नसेल तर तुमच्या मुलीला तुमच्या घरीच ठेवून घ्या असं म्हणून ते रागातच फोन कट करतात. आता हे सगळं ऐकून मनीषाला खूपच वाईट वाटतं आणि ती खूपच रडायला लागते. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि मनीषाला असं रडताना बघून मनीषाला विचारायला लागते की मनीषाताई काय झालं तुम्ही का रडताय. तेव्हा मनीषाची आई वल्लरीला म्हणते की वल्लरी तुला काय करायचं आहे आमच्या मायलेकीचं काही चाललेलं असू दे तू मध्ये पडू नकोस तू जा इथून निघून. तेव्हा वल्लरी नाईलाजाने तिथून निघून जाते. आता वल्लरी गेल्यावर मनीषाची आई तिचा हात हातात घेत म्हणते की मनीषा हे जे काही घडलंय ना ते तुझ्या दादा वहिनीला अजिबात कळू देऊ नकोस आणि महत्त्वाचं म्हणजे आपण लग्नामध्ये भरपूर हुंडा दिला आहे हे त्या वल्लरीला अजिबात समजू देऊ नकोस. तितक्यात आता तिथे मिठू येते आणि मनीषा आणि तिच्या आईचं बोलणं ऐकायला लागते. आता मनीषाची आई मनीषाला म्हणत असते तुला माहिती आहे ना ती वल्लरी किती शहाणी आहे ते लक्षात ठेव. आता मिठू त्या दोघींकडे बघत मनातच विचार करते आणि म्हणते की वल्लरीची सासू आणि तिची नणंद अशा बाहेर का उभ्या आहेत आणि त्या तिला अशा का ओरडतायत आणि ही मनीषा रडते का. आणि ती त्या दोघींजवळ येत मनीषाला म्हणते की हाय मनीषा. तेव्हा मनीषाची आई म्हणते की आमच्यामध्ये नमस्कार म्हणतात. तेव्हा आता मिठू मनीषाला म्हणते की मनीषा
मी ना आम्हा सगळ्यांतर्फे तुला आमंत्रण द्यायला आले. तेव्हा मनीषा विचारते की आमंत्रण कसलं? तेव्हा मिठू म्हणते की अगं असं आहे ना, आमच्याकडे चहा प्यायला चल ना, थोड्याशा गप्पा मारू. तेव्हा मनीषा मिठूला म्हणते की हो येते आम्ही. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की हो नक्की आहे, मी वाट बघते आणि एकटीच आहे, बाकी कोणीही नको, असं म्हणून मिठू तिथून निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की मनीषा इकडे घरी आलेली असते आणि ती सर्वांसोबत चहा पित असते. आता मिठू मनीषाला विचारते की तू एकटीच आलीस, जिजूंना घेऊन नाही आलीस? तेव्हा मनीषा थोडीशी घाबरते आणि अडखळतच म्हणते की नाही, त्यांचं थोडंसं काम होतं ना. आता मिठू परत मनीषाला विचारते की तू जेव्हा नेक्स्ट टाईम येशील ना तेव्हा जिजूंना घेऊन येशील का? यावर मनीषा काहीच बोलत नाही. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते काय गं वल्लरी, मनीषा अशी शांतच असते का नेहमी? आल्यापासून बघते फार काही बोलत नाही आहे ना ती. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, आल्यापासून या गप्पच आहेत, कुणाशीच काहीच बोलत नाही आहेत. आता तेजा मनीषाला म्हणते की पण मनीषा, आम्हाला वल्लरी नेहमी सांगते की ती गावी असताना तू तिला किती मदत करायची. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे तू आणि मनोज भाऊजी तुम्ही दोघेही आमच्या वल्लरीला कायम समजून घेतलं. तेव्हा मनीषा म्हणते की नाही नाही तसं नाही, वहिनी आहेच भारी, मला खूप अभिमान वाटतो तिचा. आता तेजा मनीषाला म्हणते की मनीषा एक विचारू का गं? तेव्हा मनीषा म्हणते की काय? यावर तेजा मनीषाला विचारते की तुझ्या सासरचे सगळे चांगले आहेत ना गं? तेव्हा मनीषा खूपच घाबरते आणि तेजाकडे बघायला लागते. आता मिठ्ठूसुद्धा मनीषाला विचारते की म्हणजे समजून घेतात ना तुला? तर प्रेरणासुद्धा म्हणते की मिठ्ठू म्हणते ते एकदम खरं आहे, सासर छान मिळणं म्हणजे तुमचं नशीबच असावं लागतं. काय गं, तिकडे तुझ्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा मनीषा खूप घाबरते आणि काहीच उत्तर न देता शांत बसते. तेव्हा वल्लरी मनीषाकडे बघायला लागते आणि मनीषाला विचारते की काय झालं मनीषा ताई, अचानक गप्प का झाला तुम्ही, बोला ना. तेव्हा तेजा म्हणते की बरं ठीक आहे, सासू सासऱ्यांचं जाऊ दे, त्यांना बाजूला ठेव, पण नवरा तो महत्त्वाचा आहे, तो आहे ना सपोर्टिव्ह, तो साथ देतो ना गं तुला, तो पाठीशी उभा आहे ना तुझ्या. आता हे सगळं ऐकून मनीषाला खूपच वाईट वाटतं आणि ती खूपच रडायला लागते. आता मनीषाला असं रडताना बघून सर्वजणीच आश्चर्याने मनीषाकडे बघायला लागतात. आता मनीषा तिथून उठते आणि रडतच तिथून निघून जाते. आता मनीषाला असं रडत जाताना पाहून वल्लरीसुद्धा मनीषाला आवाज देत तिच्या पाठी निघून जाते. तर आता आपण यानंतर पाहतो की मनीषा खूपच रडत असते. तेव्हा वल्लरी तिचा हात हातात घेत तिला विचारते की मनीषा ताई काय झालंय, सासरचा विषय काढल्यानंतर तुम्ही का रडलात, मला सांगा की तिकडे काही घडलंय का? यावर मनीषा काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी मनीषाला म्हणते की तुम्ही मन मोकळेपणाने माझ्याशी तर बोलूच शकता, मी मैत्रिणीसारखी आहे ना तुमच्या, बोला ना. मग सासूबाई काही बोलल्यात का तुम्हाला की जावई बापूंशी भांडण झालं आहे तुमचं? तेव्हा मनीषा वल्लरीला मिठू मारून खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी मनीषाला शांत करत म्हणते की इकडे बघा माझ्याकडे आणि मला सगळं सांगा की काय घडलं आहे ते, आणि तुम्ही जर बोलला नाहीत तर मी तुमची मदत कशी करू, तुम्हीच सांगा. आता मनीषा वल्लरीला काहीतरी सांगणार तितक्यात मनीषाची आई म्हणजेच वल्लरीची सासू इंदुमती तिथे येते आणि जोरात मनीषावरती ओरडत म्हणते की मनीषा. आणि आता मनीषा आणि वल्लरी दोघेही तिच्याकडे बघायला लागतात. आता मनीषा घाबरत तिच्या आईजवळ येते. तेव्हा तिच्या आई तिला म्हणते की काय तमाशा लावलायस गं तू आणि रडते काय, कुणासमोर काय करायचं तेही कळत नाही आहे का तुला, अक्कल विकून टाकली आहे की काय सगळी, असं म्हणून ती मनीषाला खेचतच तिथून घेऊन जाते. तेव्हा वल्लरी खूपच शॉक होऊन मनीषा आणि तिच्या आईकडे म्हणजेच इंदुमतीकडे बघायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की मनीषाची आई तिला खेचतच घरात घेऊन येते आणि रागाने म्हणायला लागते की तुला कळत नाही आहे का गं, चार चौघात असं रडायचं नसतं, लोकांना काय वाटेल, तुला सासरी त्रास आहे असं. तेव्हा मनीषा रडत म्हणते त्रास तर आहेच ना गं मग आई. तेव्हा मनीषाची आई म्हणते की हां पण आपण काहीतरी काढू ना मार्ग. तेव्हा मनीषा वैतागत म्हणते की काय मार्ग काढणार आहोत आपण, आपल्याला कसं जमणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करायला. तितक्यात मनीषाचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि मनीषा खूपच घाबरते. आता मनीषाची आईसुद्धा वल्लरीकडे बघायला लागते आणि तीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येते. आता वल्लरी मनीषाजवळ येते आणि मनीषाला विचारायला लागते की मनीषा ताई नक्की काय घडलं आहे, मला सगळं खरं खरं सांगा. तेव्हा मनीषाची आई म्हणजेच वल्लरीची सासू वल्लरीला म्हणते की वल्लरी हे बघ तू यामध्ये पडू नकोस हां. तेव्हा वल्लरी तिच्या सासूला म्हणते की सासूबाई हे बघा मी मनीषा ताईंशी बोलते आणि त्या लहान नाही आहेत त्यांच्या वतीने तुम्ही बोलायला. आणि ती मनीषाला विचारते की मनीषा ताई तुम्हाला सासरी काही त्रास होतोय का. यावर मनीषा काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी मनीषाचा हात हातात घेत तिला विचारायला लागते की काय झालं आहे सगळं, खरं खरं सांगा मला. आणि तिच्या सासूकडे बघत म्हणते की कुणाचाही विचार न करता काय घडले ते बोला आता. तेव्हा मनीषा वल्लरीला म्हणते की वहिनी ते हुंडासाठी मागं लागलेत गं माझ्या.
तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की काय? तेव्हा मनीषा म्हणते त्यांना शेतजमिनीचा तुकडा हवा आहे, ते मिळत नाही तोपर्यंत मला घरात घेणार नाही असं म्हणालेत ग ते. असं म्हणून मनीषा खूपच रडायला लागते. तेव्हा वल्लरी मनीषाला म्हणते की आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय? मैत्रिणीचं नातं आहे ना आपल्यामध्ये, फक्त नणंद भाऊजाईचं नाही आहे. हे कसं विसरून गेलात तुम्ही? का नाही सांगितलं मला? तेव्हा मनीषाची आई रागात म्हणते की हे बघ वल्लरी, तू मध्ये पडू नकोस. माझ्या लेकीचं भलं कशात आहे कशात नाही हे मला चांगलंच कळतं. तू नको अक्कल शिकू. सून आहेस ना तर सुनेसारखीच वाग, मालकीन बनायचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा वल्लरी खूप रागात सासूजवळ येते आणि तिच्या सासूवरती ओरडत म्हणते की सून आहे म्हणूनच सांगते, भांबरेंचं घर म्हणजे माझं घर आहे. घरातील माणसं म्हणजे माझी माणसं आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे माझे प्रॉब्लेम्स आहेत. कायम लक्षात ठेवा हे सासूबाई. तेव्हा वल्लरीची सासू खूपच टेन्शनमध्ये येते आणि अडखळत म्हणते की माहिती आहे ना तू किती समजूतदार आहेस ते, आणि ही जी सगळी तुझी नाटकं आहेत ना ते तुझ्या नवऱ्यासमोर दाखव, माझ्यासमोर नको दाखवूस. आणि तुझा हा बाणेदारपणा तुझ्याजवळच ठेव. माझ्या पोरीच्या संसाराचं वाटोळं नाही करायचं आहे मला. मी बघून घेईल काय करायचं ते. तेव्हा वल्लरी रागात म्हणते की हो का, मग आता मला सांगा सासूबाई की तुम्ही काय करणार आहात? तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की जमेल तशा त्यांच्या मागण्या पूर्ण करणार. हे बघ आपली मुलीची बाजू आहे आणि मुलीच्या बाजूला असा मुजोरपणा करून चालत नाही. तेव्हा वल्लरी रागात म्हणते की सासूबाई मी तुमचं सगळं काही ऐकीन पण हे नाही ऐकणार. आणि ती मनीषाला म्हणते की आणि मनीषाताई, तुम्ही जर आज त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या ना तर ते एवढ्यावरच थांबणार नाहीत. आणि ती रागात परत तिच्या सासूवरती ओरडत म्हणते की आणि ते मी होऊ देणार नाही आहे. आता वल्लरीचं हे रूप बघून वल्लरीची सासू खूपच घाबरून तिच्याकडे बघायला लागते. आणि आजचा भाग येथेच संपतो. धन्यवाद.